तर त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही इथं मग व्यापारी जर व्यवस्थित नसेल माझं तर तुम्ही तिकडे डायरेक्ट पुण्याला घेऊन जा, असं माझं डायरेक्ट त्यांनी सजेशन दिलं मी त्यांना. बर बर. ते म्हणले मग समजा त्यांनी फोटो वगैरे पाठवून बघा त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही. पहिली गोष्ट आहे ना, कुठल्याही आडत्याला कुठल्या व्यापाऱ्याला फोटो पाठवल्याच्या नंतर आडत्याला हा हा. तुमच्या मालाला कुणी नाव ठेवणार नाही. ते म्हणणार येऊ दे, मी चांगला रेट विकतो. बरोबर. नाही सर, ऐका ना, ऐका ऐका, हा, माझं ते म्हणणं नाही, वैयक्तिक माझा विश्वास तुमच्यावर 100% 100% बरोबर. हा. हम्म मी मी असं बाकीच्या आडत्याकडे मी खूप वेळेस गेलेलो आहे हम्म 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 आणि तुमच्याकडे पण आलेलो आहे. त्याच्या अवघानं मला तुमच्याकडे माल आणण्याच्या नंतर हम्म. मी असं घरच्याली माल दिल्यासारखं वाटतंय. त्याच्यामुळं हा 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 त्याच्यामुळे मी त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही 100% बाकीकडे कुठंच घेऊन जाऊ नका. हा तुम्ही डायरेक्ट केडी चौधरी पुणे हा तिथं माल घेऊन जा. 100% विश्वासानं माल तिथे विकायला काहीच अडचण येत नाही. बरोबर आहे. हो. हा. त्याच्यासाठी मी त्यांनी सांगितलं की बाबा त्यांनी फोटो वगैरे पाठवा, आपण बघू काय म्हणते ते, त्यांचं काय नेमकं म्हणणं येते. मी माझं मत तर नक्की सांगेल, पण ते मत पाहण्यापेक्षा कानात आणि डोळ्यात 4 बोटाचं अंतर आहे. हा बरोबर आहे सर. आणि मी एक आडत्या म्हणून बोलण्याच्या अगोदर एक शेतकरी म्हणून संवाद साधत असतो हा डाळिंब हा हा, उत्पादकाशी. तुमच्या मुलाखती ऐकत असतो सर मी कंटिन्यू मध्ये. उद्याच्याला तुम्हाला माझ्याकडे बोलावलं त्या दिवशी माल कसा गेला, तुम्हाला कसं मागितलं, त्याच्यात तुमची तफावत काय आहे, त्याच्यामध्ये तुमच्या मनात घबराट ठेवण्यापेक्षा हा हा इथं माणसाला बघून माल विकतोय का मालाला बघून माल विकतोय हे हा पाहण्यासाठी एकदा मोकळं आवर्जून आलं पाहिजे. हा. आज ज्या शेतकऱ्याचा 200 रुपये किलो गेला आणि हो खाली त्यांचं ऍव्हरेज बदल्यासहित 156 पडलं हो आणि बदला आणि खरडा सोडून 168 रुपये ऍव्हरेज पडलं. हो पण तो माल अति टॉप होता आणि हा हा अशा पद्धतीचा तुमचा जर माल त्या मालाला माल तोडीस तोड असेल हा आणि जर तुम्हाला 100, 110, 120 मागत असेल आणि त्यातनं रिजेक्शन काय करून तुमच्या हातात 90, 100 पडणार असतील, हा तर आज त्या पद्धतीने आपल्याला रेट काय मिळतात हे पाहणं खूप गरजेचं आहे. हो आज एवढी मोठी संकट बीड जिल्ह्यावर आली, फुल हो पाऊस, आणि त्या पावसातनं तुम्ही आज कुठंतरी वाचलेला आहात आणि त्याच्यातनं तुमचं 2 पैसे काढायच्या टायमिंगला जर हातातोंडाशी आलेला घास आपण काही माहिती घ्यायची आताच जर देऊन टाकला हो तर ना हो मला ना असं वाटतं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही तरी त्यांच्या शेजारी आहे, हो हो पण शेजारी असून तुम्ही अभिमानाने सांगता की केडी चौधरीकडे हा माल घेऊन जा. असे असंख्य लोक आहेत शेतकरी की हो ज्यांना हो अनुभव आलाय आणि म्हणून मला हो कुठल्याही मध्यस्थीची गरज न देत राहता शेतकरी हो शेतकऱ्याला सांगतोय. हो हो आणि गाडीवाले नाही टाकलं तर सांगतोय बाबा मला ती विकायची ती तिथेच विकायची. हो गाडीवाल्याला आपण कुठला मोबदला देत नाही, फक्त त्या गाडीवाल्याला सुद्धा आपण योग्य तो भाडं दिलं तर मला असं वाटतं तो आपल्याकडं माल घेऊन येईन. आणि आपला आता सध्या 3 महिने मी ओला दुष्काळ झाल्यामुळे 25 रुपये कॅरेटला परतावा देतो शेतकऱ्याला डायरेक्ट बरोबर. भाड्यामध्ये, त्याचाही बेनिफिट मिळून जाईल. हो हो हा, त्यामुळे त्यांना एकदा मोकळे होते म्हणावं, हो मोकळं या, सांगू पण नका मला माझा माल आहे, सगळं चेक करा आणि मग येऊन मला भेटा. बरोबर, तसं तर मी सांगतोय त्यांनी. हा, पण जर होता जर ठीक तिकडे जर पाठवलं तर मग तिकडेच डायरेक्टच त्यांना ट्रिपच भरून यायला लावतो मी. काही अडचण नाही बघा, तुम्हाला हा. विश्वास आहे पण त्यांचं मन मला धाकधुकीत असेल. मला मला एकदम फुल विश्वास आहे की बाबा तिथं गेल्याच्या नंतर ना आपल्याला कुठाला धोका होणार आहे ना काय होणार आहे ना काय होणार हा आहे. हा तिथं एकदम असं हा चांगलंच म्हणजे होता तेवढं शेतकऱ्यासाठी भरपूर काळजीपूर्वक तिथं लक्ष दिलं जात आहे. सगळी टीम आमची त्या पद्धतीने काळजी करते. फार हमालापासून, वॉचमॅन पासून, फार चप्पल ठेवण्यापासून, दिवाणजी, सगळे विक्रेते, सगळे आमचे कुठेतरी न्याय मिळाच्या भावनेतच काम करतात. हो हो त्यामुळं तुम्ही बिंदास त्यांना सांगा म्हणा, हो माझं तर म्हणणं आहे की माल घेऊन जा, पण शेठचं म्हणणं आहे की मोकळं या. बरोबर हा, एकदम मोकळं. चालतंय. हो, त्यांनी सांगतो मी तसंच. ते आणि आज आज जो व्यापारी आलता का सर, त्यानं सांगितलंय की बाबा जे समजा आपला चिंचामधला चिंचूक असतो का तेवढा जर डाग असेल तो रिजेक्ट करणार. पुन्हा मग जे सनबर्ग वगैरे थोडे थोडे नॉर्मल ठिपका असतात का ते एक रिजेक्ट करणार. आणि जे उन्हानं थोडाफार कुठंतरी समजा थोडा चटा एक 2-3 बोटा एवढा जर असेल तर ते पण रिजेक्ट करणार. हा नाही बघा, ते त्याच्यातनं सगळा माल इथं चालतोय आणि ते रिजेक्ट करायला इथं काय कंपनीने माल प्रोडक्शन तयार केलं नाही, शेतकऱ्यांनी केलेलं प्रोडक्शन. हो ना त्यामुळं त्याच्यातनं किती समोरच्या विश्वास ठेवायचा, अडत्या विश्वास ठेवायचा हे तुम्ही अनुभवाने पाहून घ्या आणि हो नंतर ठरवा की आपल्याला काय करायचं. हो ना
त्यांनी तर मी डायरेक्ट सांगितलं की तिथं घेऊन जा, तरी आणखी त्यांनी सांगतो. आणि तुमचं बी काय आता जे म्हणणं ऐकलंय ते बी त्यांनी सांगून टाकतो. चालेल चालेल, काही अडचण नाही. हा बाजार पडणार नाहीत म्हणाव. बाजार हा आता 2 महिने माल नाहीत आता पुढं. बरोबर. हो, 1.5-2 महिने. राजस्थानचा सीझन दिवाळी झाले चालू होतो, पण तो तिकडं आता तशी परिस्थिती दिसत नाही. पावसामुळे त्यांचंही नुकसान झालंय. तेल्या हा पंखुडी म्हणून आता तो डांबरे टाईप मोठा रोग येतो, त्याने बरोबर. खूप नुकसान झालेलं आहे. ठीक आहे. हम्म? ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये सर सकाळी व्हिडिओ पाहिला, पण ते त्यांनी बी मी सकाळी पाठवला होता तुमचा. हा सकाळचा आजचा जो व्हिडिओ होता तो. हा 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 त्या मी पण पाहिला, तर त्याच्यामध्ये समजा काही विशेष इतके म्हणजे मी जी फोटो पाठवले त्याच्यापेक्षा जरा क्वालिटी त्याची कमीच होती. ठीक आहे. बघा, मी त्या मालाला नाव ठेवणार नाही, तुमच्या मालाला नाही नाव नाही, ठेवणार नाही. तुम्ही नाही तर ठेवू शकत. फक्त माझं म्हणण्याचा अर्थ कसा, की समजा आपण काही समजा दुसऱ्याच्या मालाला नाहीत नाव ठेवू शकत, कारण की त्याची मेहनत खूप केलेली असते, पण जेवढी निघते तेवढी क्वालिटी काढलेली असते. हो 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 हो. पण तो पण माल समजा कमी क्वालिटी आपल्यापेक्षा थोडी होती कमी, पण भाव चांगला गेला, हे माझं म्हणण्याचा अर्थ. नक्की नक्की. हो. त्या हिशोबानं त्यांनी समजा ते बी बघून घेते, किंवा मालाची इतकी क्वालिटी, तर भाव ह्या लेवल पर्यंत गेलाय, मग आपला कोणत्या लेवलला आहे आणि ते माल कोणत्या लेवलला होता, आणि आपला आणखी किती पट वाढू शकतो. बरोबर आहे. त्या हिशोबाने त्यांनी मी व्हिडिओ पाठवला होता. चालेल चालेल, काही अडचण नाही. त्याच्यावर अभ्यास करू द्या. नाहीतर हो रविवारी मोकळं येऊ द्या. सकाळी 6 चालतंय. वाजता मार्केट चालू होते म्हणाव. त्याच्या हो आतमध्ये रात्री या, झोपा तिथं, सकाळी मार्केट बघा, आणि हो मग तुम्हाला जागेवर आणि इथला अभ्यास करून नियोजन करा. ठीक आहे सर. आणि सकाळच्या व्हिडिओ मध्ये माझ्या माहितीने काहीतरी इंग्लिश मध्ये त्याचं हे पडलंय वाटतं. नाही नाही नाही, इंग्लिश मध्ये नाही पडत. ते व्हॉट्सअप मध्ये 2 फंक्शन आहेत. ते एक बटन आहे, ते बटन दाबल्याने हिंदी आणि इंग्लिश विचारतं. त्यात हिंदी दाबलं ना की तुम्हाला ऑटोमॅटिक निलाव हिंदीचाच पाहायला भेटतो. ते मला बी माझ्या मोबाईल मध्ये तसं होतं. तिथे एक गोल फंक्शन आहे एका कोपऱ्यात. बरोबर. मुलांना एखाद्या विसरा, ते हे व्हायला लागले, व्हॉट्सअप कडनं व्हायला लागलेले, ते आपल्याकडनं नाही. युट्यूबला पाहतोय सर आपलं मी. सॉरी, युट्यूब कडनं व्हायला लागलेले. हो हो हा, युट्यूबला ते कोपऱ्यावरती एक गोल आहे असं, चिन्ह आहे असं, बेरिंग टाईप आहे, त्याच्यात बटन दाबा. ठीक आहे. ठीक आहे सर. हा, त्याच्यातनं मुलांना कळतं, ते आपल्याला कळत नाही एवढं. चालतंय सर. हा, हिंदीमध्येच आहे आपलं सगळं. ठीक आहे. ठीक आहे. तेच म्हणलं, त्यांनी समजणार नाही समजा आपण थोडंफार हा, नाही नाही नाही, चेक इंग्लिश. करा त्याला, ही करायला कोणाला तरी माहिती घ्यायला लावा. चालतंय. आणि एकदा धन्यवाद सर मोकळा माहिती. होतो. हो हो हो, हो ठीक ठीक ठीक, ओके. आणि शॉर्ट मध्ये बी माझी व्हिडिओ ती बी चेक करायला लावा. ठीक आहे. ठीक आहे. ठीक ठीक.